राहुल गांधींनी असं प्रश्न ट्विट केलेलं आहे आज की मशीनरी मर्यादित खरं बोलतो बा. पण इतके मोदी खोटं बोलतात. काय मशीनरी कधी कधी खरं बोलते पण मोदीच्याहूनही खोटं बोलतात जाहीर सभेमध्ये, असं ट्विट केलं राहुल गांधींनी. काय काय राहुल गांधी म्हणजे काही नेता देशाचा होऊच शकत नाही. तेवढा त्यांच्यामध्ये वैचारिक क्षमताच देखील नाही. कोण खोटं बोलतं कोण खरं बोलतं याचं मापदंड हे राहुल गांधीजवळ त्याचं थर्मामीटर असेल कदाचित. चांगला कोण वाईट कोण याचंसुद्धा थर्मामीटर राहुल गांधीजवळ असेल. त्यांनी काय बोलावं काय नाही बोलावं, देशाचं नेतृत्व करायला निघालेले राहुल गांधी आपली मॅच्युरिटी जर का दाखवतील तर कदाचित भविष्यामध्ये त्यांना लोक ॲक्सेप्ट करतील. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना खुली ऑफर दिलेली आहे. शिंदे आणि अजित पवारांसोबत या सर्व स्वप्न पूर्ण होतील असं मोदी म्हटले. आता मोदी साहेबांनी त्यावेळी जे उल्लेख केला तो प्रामुख्याने पवार साहेबांनी जो 3 दिवसापूर्वी एक भाकीत केलं की काही छोटे पक्ष हे काँग्रेस पक्षामध्ये विलीन होऊ शकतात, त्या आधारावरती मोदी साहेब बोलले. मोदी साहेबांचं हे उदार त्याच्यामध्ये व्यक्तिमत्व प्रामुख्याने आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं. आणि काँग्रेसमध्ये राहून कुठल्याही आशा तुमच्या पूर्ण होऊ शकत नाही याची खात्री मोदी साहेबांना आज नव्हे तर याच्या अगोदर आणि याच्यानंतरसुद्धा त्यांना खात्री असल्यामुळेच त्यांनी त्या पद्धतीचं स्टेटमेंट दिलं. राजकीय जीवनामध्ये पवार साहेबांनी फार मोठ्या प्रमाणावरती आपलं कामकाज केलेलं आहे. त्या कामाला कुठेतरी उदारता दाखवून परत एकदा सगळेजण एकत्र या आणि मनातल्या इच्छा सर्व मिळून पूर्ण करू असं एक स्वतःचं मत व्यक्त केलं. याचा अर्थ मॅच्युअर्ड पॉलिटिशियनची भाषा ती त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसली आणि त्यात फार काही असं वावगं नाही. पूर्वी एकत्र होते आणि भविष्यातसुद्धा तुम्ही एकत्र या एवढ्याच त्यांनी त्या ठिकाणी भावना व्यक्त केल्या. दादा एकीकडे आता शरद पवारांनी उद्धव ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की मला सोडून जे आम्हाला सोडून जे गेले त्यांच्यासाठी दरवाजे बंद आहेत. मात्र या लोकांसाठी मोदींनी दरवाजे पुढे केलेले आहेत. त्यांनी म्हटलंय NDA सोबत या. काय वाटतं तुमचं वैयक्तिक मत काय? राजकीय जीवनामध्ये कधी काय होईल याचा काही भरोसा नसतो. त्यामुळे आज दरवाजे कोणाचे खुले आहेत, उद्या 4 तारखेच्या निकालानंतर कोणाकोणाकरता दरवाजे खुले होतील, आपल्या पक्षाची अवस्था काय राहील याच्यावरती सगळं भविष्यामध्ये चित्र अवलंबून असेल. ज्याचं बलाबल चांगलं असेल त्याच्याकडे दरवाजे खुले राहून त्यांच्या सीटासुद्धा भरल्या जातील, त्यांच्या जागाही भरल्या जातील. आणि ज्यांचं बलाबल कमी होईल तो पक्ष त्याचा रिकामाही व्हायला लागेल. ते 4 तारखेनंतरच आपल्याला स्पष्ट चित्र दिसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.